हा व्हिडिओ आपल्या दिव्यांग बंधू भगिनीसाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. काही नवीन अपडेट आपल्यासमोर सध्या आलेले आहेत, जे की नवीन अपडेट 2-3 आपल्यासमोर ह्या ठिकाणी आलेले आहेत, जे की आपल्या दिव्यांग बंधू भगिनीसाठी खूप महत्त्वाच्या राहणार आहेत. तर त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तुम्ही लास्टपर्यंत नक्कीच बघा. काही सेकंद पण याला स्किप नका करू, कारण तुम्ही छोटीशी जी इन्फॉर्मेशन आहे थोडीशी तुम्ही मिस करू शकाल. तर चला आपण डायरेक्ट पुढे जाऊया. तर तुम्हाला माहिती आहे, जो आता सध्या जे काही राज्य आहेत, आपलं राज्य पुढे नेण्यासाठी ट्राय करत आहेत. जसं की कर्नाटक असो किंवा बाकीचे आपल्या आजूबाजूचे राज्य आहेत. ते खूप आपले जे स्टेट आहे, ते पुढे नेण्याची कोशिश करत आहेत. तर त्याच्यामुळे आज जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण एक मीटिंग झालेली आहे. त्या मीटिंगमधले जे आपले दिव्यांग जे मंत्री नवीन झालेले आहेत, आकाश साळवे सर. सॉरी, त्यांचं नाव अतुल साळवे. अतुल साळवे जे आपले नवीन दिव्यांग मंत्री झालेले आहेत, तर त्यांना पण त्या मीटिंगमध्ये बोलवलेलं होतं. तर त्यामध्ये काही डिटेल्स जे इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत ते त्या ठिकाणी डिस्कस झालेल्या आहेत. आपल्या दिव्यांग रिलेटेड काय-काय नवीन त्यांच्यासाठी काय करायचं आहे, काय नाही ते सगळं नवीन आलेलं आहे. ते पण आपण पुढे पाहणार आहोत, की त्यांचं काय-काय असू शकते अंदाजा. आणि तुम्हाला माहितीच असेल, की जो आता आपला इंडिया आहे, इंडियन गव्हर्नमेंट हे ट्राय करत आहे, की जो विकसित भारत पूर्ण तुम्ही स्कीम मोदींची बघितलीच असेल, सरांची, की विकसित भारत करण्यासाठी ते खूप 2047 पर्यंत त्यांना करायचं आहे. 2047 पर्यंत त्यांना आपलं विकसित भारत या ठिकाणी करायचंच आहे, सगळं इंडिपेंडेंट. आणि ह्याच्यामध्ये जे कधी होऊ शकते, जेव्हा जे स्टेट आहेत, हे स्टेट चांगले मोठे-मोठे होतील, यांचे ग्रो होतील बिझनेस वगैरे, किंवा स्टेटमधले जे प्रॉब्लेम होतील, कारण स्टेट जी बनतो तुम्हाला माहिती आहे, जो आपला देश बनतो, तो पूर्ण स्टेटच्या लोकांनीच बनतो. जे आजूबाजूचे जे आपले एवढे 28 सध्या स्टेट आहेत, त्या स्टेट थ्रूच हे जेव्हा स्टेट आपलं डेव्हलप होईल, त्यानंतरच हे बाकीचे जो इंडिया आहे आपला ह्या ठिकाणी इंडिपेंडेंट ऑलरेडी आहे आणि विकसित होऊन जाईल. आणि त्यामुळे ते त्यांचा ट्राय आहे, की पहिल्यांदा जे स्टेट आहेत आपले, जसं जे मोठे-मोठे तुम्ही स्टेट असू शकतात, की आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्र तर सगळ्यात मोठा आहे. कारण ह्याच्यामध्ये जे आपण इंडियाची इकॉनॉमी आहे सगळ्यात जास्त महाराष्ट्राकडूनच भेटते. जेवढा काही पैसा आहे तो महाराष्ट्रामधून सगळ्यात जास्त भेटतो. पण अदर स्टेट आहेत तिकडून पण आता सध्या आय-टी सेक्टर वगैरे, आता कर्नाटकमध्ये जे बंगलोर वगैरे आहे, तिथून पण चांगला वगैरे पैसा जो सगळ्यात जनरेट होतो. तर त्यामुळे जे अगोदर स्टेट आहेत, स्टेट त्यांनी इम्प्रूव्ह करण्याची कोशिश करत आहेत. स्टेटमधले जे आता बाकीचे आता स्टेट काय ट्राय करेल, की जे आपल्या स्टेटमध्ये सध्या प्रॉब्लेम येत आहेत, जसं की दिव्यांगा रिलेटेड, बाकी जे शेतकरी आहेत त्यांच्या रिलेटेड, किंवा जे सध्या जॉब वगैरे आहेत, जे नॉर्मल लोक आहेत त्यांची कामं होतील, किंवा नॉर्मल लोकांना जॉब वगैरे भेटेल, ह्याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट ट्राय करत आहे. आणि बाकीचे पण हे जे स्टेटचे लोक राहतात ते ट्राय करतातच, की आपला जो स्टेट आहे तो इम्प्रूव्ह करण्याचा. तर त्यामुळे त्यांनी जे आपले जे दिव्यांग रिलेटेड आहे, तर जे आपले दिव्यांगाचे सध्या जे काय काय प्रॉब्लेम आहेत ते सगळे डिस्कस त्या ठिकाणी झालेले आहेत. ऑलरेडी आपले तुम्हाला माहितीच आहे, तुकाराम मुंडे सरनी तर ऑलरेडी डिस्कस केलेलेच आहेत. काय काय प्रॉब्लेम आहेत, काय नाही, दिव्यांगांना काय काय फेस करावं लागते ते ऑलरेडी केलेले आहेत. पण त्यांच्यामध्ये आणखीन आता जे सर आलेले आहेत नवीन, अतुल साळवे सर येऊन आता त्यांना पण आता त्यांना माहिती असेल ना, की त्यांनी ऑलरेडी मग त्यांनी पण सगळी अपडेट घेत असतील, की सध्या काय चालू आहे दिव्यांगांचं काय नाही. तर ते पण त्यासाठी पण ते अवेलेबल होते. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात आणि ह्याच मीटिंगमध्ये व्हिजन डॉक्युमेंट्स पण त्यांनी दिलेला आहे. व्हिजन डॉक्युमेंट्समध्ये काय काय असतं तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. जेव्हा तुम्हाला माहिती असेल, की हर फेबमध्ये आपलं बजेट येतं, की हे बजेट ह्या ठिकाणी आपल्याला एवढं-एवढं खर्चायचं आहे, काय आहे, जे आपल्या सीतारामन मॅम आहेत घेऊन येत राहतात. तर त्यानंतर तुम्हाला त्यामध्येच आता जो बिल पुढचा जो आहे व्हिजन डॉक्युमेंट, तर या व्हिजन डॉक्युमेंट्स असते त्याच्यामध्ये काय डिटेल्स असते, की हे टार्गेट आहे आता, की 2023 आता तर सध्या होते, तर 2026, 27, 28, 29 हे जे पुढचे जे आहे, तर 2030 पासून महाराष्ट्राला कसं पुढे येण्यात येईल, तर त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी त्यांनी डेव्हलप केल्या पाहिजेत. तर त्यासाठी ते ट्राय करत असतात. त्यांचं पूर्ण काउंटिंग होत असते, की सध्या ह्या ठिकाणी बदल करण्याची गरज आहे. तर त्याच्यामध्ये दिव्यांग सेक्टर जे आहे, दिव्यांग जे आपले बंधू भगिनी आहेत, ह्यांना पण खूप डेव्हलपची गरज आहे. तुम्हाला माहितीच असेल, की काय आपले दिव्यांग बंधू भगिनी, काही जणांना उद्योग नाही भेटत, काही ठिकाणी काम वगैरे आपल्या दिव्यांग भगिनींना भेटत नाही आहेत. असा प्रॉब्लेम येतो. तर त्यांच्यासाठी मग पेन्शन वगैरे जास्त मॅनेज करणं, आता ते सध्या 2,500 ह्या ठिकाणी झालेलं तर आहेच. आणि ह्याच्यानंतर आणखीन वाढवण्याची कोशिश करणं, किंवा जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांना ह्या ठिकाणी जो जॉब वगैरे देण्याचं चालू आहे. आणि त्यानंतर जे गव्हर्नमेंट आहे आपलं गव्हर्नमेंटमध्ये पण त्यांना आणखीन जास्त जागा वाढवून देणं, हे त्यांचं ट्राय असू शकतंय.
मे बी हे मी अंदाज तुम्हाला सांगू शकतो की आणखीन जसं हे महाराष्ट्राला डेव्हलप करण्याची कोशिश करत, मग त्यासोबत दिव्यांग बंधू भगिनींना आपण डेव्हलप करणं ही गरजेचं आहे. आणि तुम्ही समजू शकता महाराष्ट्रामध्ये खूप भरपूर पर्सेंटेज दिव्यांगाचे आहेतच. दिव्यांग खूप आहेत महाराष्ट्रामध्ये पण. तर आता हे छोटं छोटं जे आहे मी तुम्हाला समजलंच असेल की आपल्याला काय काय हे काही जे टार्गेट होतं काय याच्या मीटिंगमध्ये डिस्कस झालं, हे तर आपला पहिला टॉपिक संपला. तर अजून पुढचा अपडेट आहे मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि ह्याच्यामध्ये मला हे डिस्कस करायचे आपले अतुलजी साळवे सर आहेत, तर त्यांनी हे जे विजन मीटिंग वगैरे झालेली आहे त्याचं पूर्ण डिस्कस केलं. त्यांनी ह्या ठिकाणी पोस्ट पण टाकलेली आहे. त्यांचा जो फेसबुक पेज आहे त्या ठिकाणी पोस्ट वगैरे टाकलेली आहे. तर ते पोस्ट तुम्ही जाऊन त्यांच्या अकाउंटवर तुम्ही चेकआउट करू शकता. तर ठीक आहे, ह्यांनी ही अपडेट आपल्याला दिली, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण हे जे अपडेट त्यांनी जी आपली पेन्शन आहे जी की एप्रिल आणि जे मार्च मंथमध्ये नाही आलेली आपल्या दिव्यांग बंधू भगिनींची, यांच्यासाठी पण काही ना काही त्यांनी अपडेट टाकायला पाहिजे होती. कारण ह्याच्या थ्रू काही ना काही आयडिया तर आली असती ना. काही ना काही आपल्या दिव्यांग बंधू भगिनीला आयडिया आली असती की हा यार आता ह्या डेटपासून पेन्शन येईल, हे चांगलं होईल. वेट जे आता प्रत्येक जे दिव्यांग बंधू भगिनी आहेत आपली वाट पाहतात पेन्शनची, त्याच्यामध्ये मी पण आहो सध्या. तर तुम्हाला माहिती आहे की प्रॉब्लेम तर खूप येतात यार, की पेन्शन असल्यानंतर आपला जो हातभार आहे चांगला चालतो. जे काही थोडेफार 2,500-3,000 असतात, 2,500 काय ते, तर थोडाफार एक आपला सहारा भेटतो त्याच्या थ्रू. तर हे त्यांनी हे नोटीस काही ना काही आपल्याकडे अपडेट द्यायला पाहिजे होती की आता आता तुमचं ह्या काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुमचं हे राहिलेलं आहे. तसं त्यांनी ह्या ठिकाणी काहीतरी GR वगैरे ह्या ठिकाणी काढायला पाहिजे होतं. तर त्याच्या थ्रू आपण अलर्ट तर झालो असतो. तर हे एक मला थोडं वेगळं वाटलं. तर हेच तुम्हाला सेकंड अपडेट तुम्हाला हेच द्यायची होती की हे त्यांनी जे आहे हे काही ना काही आपल्यासाठी छोटीशी अपडेट तर द्यायला पाहिजे होती, जे आपले पेन्शन रिलेटेड आहे ते. त्याच्या थ्रू आपण काही ना काही थोडंसं अलर्ट झालो असतो. तर नक्कीच त्यांनी काही ना काही अपडेट द्यायला पाहिजे आणि अपकमिंग काही दिवसांमध्ये येण्याची पण शक्यता आहे. काही दिवसामध्ये जे आपली पेन्शन आहे त्याच्या रिलेटेड काही ना काही अपडेट येण्याची शक्यता मला दिसत आहे. तर पाहूया काय काय होते काय नाही. तुम्हाला ऑलरेडी डेट तर आहेत आपण दिलेले आहेत. आणि जेव्हा आपण तहसीलमध्ये वगैरे कॉन्टॅक्ट करतो की पेन्शन रिलेटेड की पेन्शनचा असा असा प्रॉब्लेम आहे, काय का नाही आली, तर ते बोलतात की काम चालू आहे, काम चालू आहे. पण त्याच्या पुढचं काय आहे ते सांगतच नाहीत लोक. पण त्यांनी सगळं काय आहे ते ह्या तर तहसीलच्या लोकांना तर काही कळवलं पाहिजे. पण ते लोक तर आपल्याला काही कळवतील की पेन्शनचा असा ह्या प्रॉब्लेममुळे राहिले आहे किंवा ह्या डेट पोस्टवर येण्याची शक्यता आहे. तर असं काही ना काही आपल्याला कळायला पाहिजे. आपण अंदाजेच तारीख बघत आहोत, अंदाजेच आपण हे करत विचार आपल्या डोक्यामध्ये घेत आहोत की असं असं होऊ शकतंय. पण त्यांनी नोटीस काही एखादी काढली तर चांगलं होईल असं मला वाटतंय. आणि आणखीन एक छोटीशी अपडेट आहे जे की तुम्हाला मी या ठिकाणी पण सांगतो. जी आपल्या दिव्यांगासाठी झटणारे, खूप जास्त आपल्यासाठी मेहनत घेतणारे, तुम्हाला माहितीच असेल आपले बच्चू भाऊ कडू तुम्हाला माहिती आहे आपल्या दिव्यांगासाठी किती मेहनत घेतात. खूप त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे. तर त्यांना आता खूप संधी भेटलेली आहे, जो की एकनाथ शिंदे सर आहेत. त्यांनी या ठिकाणी त्यांना विधान परिषदमध्ये त्यांना घेण्याची कोशिश चालू आहे. कारण एकनाथ शिंदे सरनी हे तुम्हाला न्यूज पण त्याची आउट झालेली आहे. एकनाथ शिंदे सरनी त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांना जो विधानसभेमध्ये आहे ह्या ठिकाणी पूर्ण ट्राय करत आहेत की त्यांना विधानसभेमध्ये घेण्याची. आणि हे खूप चांगलं होणार आहे जेव्हा आपण बच्चूभाऊ कडू जे आपले आहेत विधानसभेमध्ये ते जातील. ते दिव्यांगासाठी खूप खूप ते मेहनती आहेत. ऑलरेडी दिव्यांगासाठी त्यांनी खूप काम केलेले आहे. तर त्यांनी जर विधानसभेमध्ये गेले तर खूप आपल्यासाठी चांगलं आहे. तर आपण त्यांना सध्या तर अपडेट केलेला आहे की तुम्हाला विधानसभेमध्ये घ्यायचं आहे, अशी मीटिंग पण त्यांची झालेली आहे, डिस्कस झालेलं आहे. पण जो आपले बच्चूभाऊ कडू आहेत त्यांनी सांगितलं की जे आपले नॉर्मल पब्लिक आहे, जे आपले जे त्यांचे हितचिंतक आहेत, जे पब्लिक आहे जे आपल्याला ते सगळं काय म्हणतात त्यांना विचारून वगैरे पाहतो आणि त्यानंतर मी काय आहे ते सांगतो, असं त्यांनी बोललेले आहेत असं मला कळालेलं आहे. तर हे चांगली गोष्ट आहे की त्यांनी डिस्कस करून आपण तर त्यांना आपण सजेस्ट करणार आहे, आपण तर कोण नाव त्यांचे ऑलरेडी त्यांनी प्लॅन वगैरे करून ते काही ते सजेस्ट करतील. आणि पण आपण अपेक्षा करू की ते विधानसभेमध्ये नक्कीच त्यांनी जायला पाहिजे, गेलं तर चांगलं होईल. मग त्यानंतर आपल्या अपंगांचं जे प्रॉब्लेम्स वगैरे आहेत ते नक्कीच समोर येतील आणि ते सतत सतत जे आपले दिव्यांगांचे प्रॉब्लेम आहेत ते सगळ्यांसमोर घेऊन येतीलच, अशी आपण अपेक्षा करू शकतो. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण हे खूप जे इम्पॉर्टंट ह्या ठिकाणी 3 अपडेट आपण ह्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे ह्याच्या व्हिडिओमध्ये. खूप आपण इम्पॉर्टंट ह्या ठिकाणी 3 गोष्टी आपण डिस्कस केल्या आहे. तुम्हाला परत एकदा रिमाइंडर करून देतो, कारण रिमाइंडर खूप महत्त्वाचं असतं की आपण काय काय ह्याच्यामध्ये बघितलं काय नाही. तर हे खूप जास्त मॅटर करतं. तर पहिलं आपण जे आपले अतुल साळवे सर जे नवीन दिव्यांगाचे हे झालेले आहेत, अतुल साळवे सर जे आहेत ह्यांच्याबद्दल आपण डिस्कस केलं की त्यांची जी पुढची अपकमिंग जी प्लॅनिंग आहे ह्या ठिकाणी दिव्यांगा रिलेटेड की काही ना काही दिव्यांगांना डेव्हलप करण्याची ह्या ठिकाणी मीटिंग चालू आहे किंवा महाराष्ट्र हे करण्याचे. तर त्याच्यामध्ये दिव्यांगाचं काही ना काही डिस्कस झालेलं आहे ते आपण ह्या ठिकाणी
पहिल्या ह्याच्या टॉपिकमध्ये जाणलं. आणि दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण ह्या ठिकाणी हे जाणलेलं आहे की जी पेन्शन आहे आपली, ही पेन्शनचं काही ना काही त्यांनी डिस्कस करायला पाहिजे होतं. आणि पेन्शन रिलेटेड काही ना काही ह्या ठिकाणी अपडेट अपडेट येण्याचे चान्सेस आहेत, आपण त्याची वाट पाहू शकतो. हे एक आपण डिस्कस केलं. आणि त्या थर्डमध्ये आपण जे आपले बच्चूभाऊ कडू आहेत यांना विधानसभेमध्ये जी बोलवण्याची कोशिश चालू आहे, तर त्या सर रिलेटेड जे एकनाथ शिंदे सरनी त्यांना जे इन्व्हिटेशन वगैरे टाकलेलं आहे त्याच्या रिलेटेड आपण डिस्कस केलेलं आहे. तर हे आपण हे इम्पॉर्टंट जे 3 पार्ट आहेत ह्या ठिकाणी आज आपण डिस्कस केलेले, आणि खूप इम्पॉर्टंट आपल्याला इन फ्युचरमध्ये हे होणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही हे थोडं लक्षामध्ये ठेवूया. आणि आणखीन ह्याच्या रिलेटेड काही अपडेट्स वगैरे आले तर मी नक्कीच आपल्या ह्या चॅनलवरती घेऊन येईन. हेच एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन होती, कारण माझं हे ट्राय राहतं की जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत, जे काय आपल्या दिव्यांग सेक्टरमध्ये चालू आहे, ते हर एक अपडेट तुम्हाला भेटली पाहिजे. कारण ह्याच्यातून तुम्हाला काही ना काही आयडिया, पुढे अपेक्षा जे आहेत ते वाढू शकतात, किंवा सध्या काय अपडेट आहे ते तुम्हाला नक्की कळालंच पाहिजे. तर सगळ्यात मोठा हिस्सा आहे ह्याच्यामधला जो आहे पेन्शनचा. पेन्शनचा तर आपण पूर्ण ट्राय करत आहोत की पेन्शन आपल्याला आली लवकर पाहिजे, पेन्शन लवकर भेटली पाहिजे. तर हे सगळ्या 3 अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. आय होप तुम्हाला हे अपडेट आवडल्याच असतील. हे आवडलं तुम्हाला अपडेट असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या मनामध्ये ह्याच्या रिलेटेड काही डाऊट वगैरे असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याचा मी नक्कीच आन्सर देण्याची कोशिश करेन. आणि तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.